जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा साऱ्या माऊलींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 15. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका बरं का. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. आपण आता बघणार आहोत विशल्य उत्पत्ती वर्णन. मार्कंडेय म्हणाले, त्यानंतर ती विशल्य नदी कशी झाली ते मी सांगतो. आश्चर्य करण्यासारखी नदी, सर्व पापांचा नाश करणारी, ब्रह्माजीचे मुख्य मानसपुत्र अग्निदेव आहे. त्यांना वन्ही सुद्धा म्हणतात. त्यांना परम धार्मिक ऋषी म्हटले गेले. दक्षाची कन्या स्वाहा ही अग्निदेवाची पत्नी. त्या स्वाहा पत्नीपासून त्यांना 3 पुत्र झाले. आवनीय अग्नी, दक्षिणा अग्नी, गार्ह पत्न्या अग्नी यांच्याद्वारा या त्रैलोकीचे धारण होते. पद्मक, शंकू नावाचे 2 पुत्र अग्नीला झाले. ते दोन्ही ही श्रेष्ठ अग्नी नदीच्या तीरावर निवास करून मोठ्या तपाचा आश्रय घेतला. मनाला ऊश केले. नित्य सावधान राहून अग्निदेवाने एकदा शंकराची आराधना केली. 10,000 वर्षापर्यंत अग्निदेवाने विशाल तप केले. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन अग्निदेवाला म्हणाले, महाभाग्यशालीनं, तुझ्या मनामध्ये जे काही आहे मग ते किती दुर्लभ असले तरी मी तुला देईन, यात शंका नाही. अग्निदेव म्हणाले, शंकर, ही पुण्य देणारी नर्मदा नदी, तसेच ज्या 16 नद्या त्या आपल्या अनुग्रहाने माझ्या धर्मपत्नी बनतील. त्या स्त्रियांपासून उत्तम आचरण करणाऱ्या पुत्रांना मी उत्पन्न करतो. महेश्वर देव हाच वर मला द्या. शंकर म्हणाले, वेदामध्ये प्रसिद्ध असलेल्या या श्रेष्ठ नद्या दिष्णी नावाच्या विशाल नेत्राच्या आहेत. या सर्व तुझ्या पत्नी बनतील याचा संशय नाही. यज्ञामध्ये स्मरण केलेले अग्निरूपाचे अनेक पुत्र होतील, जे प्रलयापर्यंत यज्ञामध्ये पूज्य दिष्ण्य नावाने सुप्रसिद्ध होतील. असे म्हणून महादेव तेथेच अंतर्धान पावले आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ नर्मदा त्या अग्नीची पत्नी बनली. कावेरी, कृष्णवेणी, रेवा, यमुना, गोदावरी, वितस्ता, झेलम, चंद्रभागा, इरावती, विपाशा, कौशिकी म्हणजेच कुशी, सरयू, शतरुद्रिका म्हणजे शतलज, क्षिप्रा, सरस्वती, लहादिनी, पावनी या 16 अग्निदेवाच्या स्त्रिया बनल्या. त्या महातेजस्वीने अग्निदेवाने लगेच आपले विभाग करून पती या नात्याने नर्मदा इतर दिष्णी नावाच्या स्त्रियांपासून पवित्र पुत्र उत्पन्न केले. ते सर्व दिष्णमय नावाने ओळखू लागले. राजन, त्यामध्ये नर्मदेचा पुत्र दिष्णींद्र नावाने प्रसिद्ध झाला. तो बलवान तसेच अनुपूप रूपाचा होता. त्यामुळे 3 लोकांमध्ये मयतारक नावाचे प्रसिद्ध देव असुरांचे भयानक युद्ध झाले. तेथे मय व तारक यांना पुढे करून महाभयंकर दैत्याकडून देवांना मारले गेले. तेव्हा देवगण भीतीने ऋषिकेशला भगवान विष्णूला शरण गेले. मोठ्या संकटातून आमचे रक्षण करा. मय व तारक दैत्यांचा संहार करा, असे म्हटल्यानंतर त्या भगवानाने 10 दिशांकडे पाहिले. तेव्हा भगवान विष्णूने अग्नी आणि वायूला समोर पाहिले. विष्णूने बोलवल्यानंतर ते क्षणभरात त्याच्या जवळ आले. दोघेही बुद्धिमान भगवान विष्णूच्या समोर प्रणाम करून उभे राहिले. भगवान अग्निरूप असलेल्या दृष्णीला म्हणाले, हे नर्मदा पुत्र, या भयंकर असुरांचा जाळून टाका. असे म्हटल्यावर युद्धामध्ये अग्नी वायूने मय तारकसह इतर दैत्यांना जाळून टाकले. जवळ असलेल्या त्या सर्व दैत्यांनी आपल्या शस्त्रांनी अग्नीला घेरले. दिव्य अलौकिक अग्नीला सूर्यासारख्या शेकडो हजारो शस्त्रांनी घेरले. अग्निदेवाने शस्त्र समूहासह त्या भयंकर असुरांना जाळून टाकले. तेव्हा संपूर्ण जग वायूने घेरल्यामुळे व्याकुळ झाले. अग्नीने घेरलेले जळत असलेले हजारो दैत्य पाताळात प्रवेश करून लपले. त्यानंतर नर्मदा पुत्र अग्निकुमाराची सर्व देवांनी पूजा केली. ते सर्व स्वर्गात गेले. तेजस्वी अग्नीने घेरलेल्या नर्मदा पुत्राला शस्त्रांनी जखमा घाव झाले होते. तो आपली माता नर्मदेला भेटण्यास आतुर झाला.
शस्त्रांच्या घावाने घायल झालेल्या पुत्राला पाहून पुण्यजलाची नर्मदा अत्यंत दुःखी झाली. प्रेमाने वाहत असलेल्या दुधाने भरलेल्या स्तनाची तिने दोन्ही हाताने अग्नीला जवळ घेतले. त्या जखमा झालेल्या पुत्राला घेऊन तिने कपिला नदीच्या कुंडामध्ये प्रवेश केला. तिचा पापनाशक कुंडात प्रवेश होताच जखमा झालेला तो क्षणभरात जखमास रहित झाला. त्या कपिलाच्या कल्याणकारी पाण्याला पिऊन शैल्यरहित झाला. धिष्णींद्र म्हणून विद्वान तिला विशल्य नावाने ओळखू लागले. एकाग्र मनाने जे कोणी स्नान करतील ते सुद्धा पापरूपी शल्यामधून सुटतील व पवित्र होतील. तसेच मेल्यानंतर स्वर्गात जातील. प्रिय राजन, विशल्याच्या उत्पत्तीचे जे कारण तू मला सांगितले होते ते मी सर्व तुला सांगितले. हा विशल्य उत्पत्ती नावाचा 22वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आता आपण 23वा अध्याय बघूया. विशल्या संगम महिमा वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजन, विशल्य संगमावर जो मनुष्य मोठ्या भक्तीने प्राण सोडतो त्याला परमगती प्राप्त होते. जो पुरुष अमलेश्वरला जाऊन सर्व संकल्पाचा त्याग करून प्राण सोडतो तो पुरुष स्वर्गात सदा सर्वदा निवास करतो. जो मनुष्य अमरकटक पर्वतावर आपले शरीर सोडतो तो पुरुष सूर्यासमान तेजस्वी विमानात बसून अमरावतीला जातो. अमरकटक पर्वताहून पडणाऱ्या पुरुषाला पाहून सर्व अप्सरा म्हणतात, हा माझा पती. धर्माला जाणणारे ज्ञानी जन सरस्वती गंगेच्या पाण्याला समान म्हणतात. परंतु नर्मदेचे तत्व जाणणारे महात्मा नर्मदेच्या पाण्याला त्यापेक्षा श्रेष्ठ मानतात. याबद्दल कोणाचे दुमत नाही. परमपुण्याने निवास करणारे अनेक विद्याधर किन्नर द्वारा हे जल अधिष्ठित आहे. नर्मदेच्या पाण्याला डोळ्यावर धारण करणाऱ्या पुरुषाचे स्थान निश्चितपणे देवराज इंद्राच्या जवळ असते. राजन, जास्त काय सांगू? जर मनुष्य भयंकर संसार सागराला पाहू इच्छित नसेल तर त्याने सदा सर्वदा नर्मदा जलाचे सेवन केले पाहिजे. ही माता 3 लोकांमध्ये पवित्र आहे. हिच्याजवळ कोठेही मेलेला प्राणी भगवान शंकराच्या गणाचे रूप घेऊन उत्तम गती मिळवतो. ती अनेक यज्ञ स्थळांनी युक्त आहे. तिचे कोणतेही स्थान असे नाही की तेथे तीर्थ नाही. तिच्या तीरावर जे तपस्वी किंवा अतपस्वी कोणी मेले तरी ते देवराज इंद्राप्रमाणे स्वर्गाला जातात. राजश्रेष्ठ, अशा प्रकारे कपिला विशल्या लोकांचे कल्याण करण्याच्या इच्छेने ईश्वराद्वारा प्रथम उत्पन्न केली गेली. राजन, उपवास करून इंद्रियांवर विजय मिळून मनुष्य तेथे स्नान करतो तेव्हा त्याला निसंशय मोठ्या अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. राजन, त्या तीर्थावर जो अनशन उपवास करतो तो पुरुष सर्व पापरहित होऊन शिवलोकात जातो. राजन, समुद्रापर्यंत पृथ्वीचे दान दिल्याने जे फळ मिळते ते विशल्याच्या संगमात एकदा स्नान केल्याने मिळते. अशा प्रकारे नदी अत्यंत पुण्यरूपी समजली जाते. आता तू पुन्हा जे विचारशील ते मी तुला सांगत राहीन. 23वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आता बघूया 24वा अध्याय, कर आणि श्री नर्मदा संगम महिमा वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, मांधाता नावाच्या नगरात कर आणि नर्मदेचा संगम झाला. तेथे मनुष्याने स्नान करून पितरांचे तर्पण केले तर तो मनुष्य विष्णू लोकात जातो. भगवान विष्णूने दैत्यांना मारण्याच्या इच्छेच्या अगोदर हाताने मर्दन करून चक्राने ग्रहण केले होते. तेथे त्यांच्या घामाने श्रेष्ठ नदी कर निघाली आणि नर्मदेला मिळाली. मनुष्याने जेथे स्नान केले तर तो सर्व पापातून मुक्त होतो. या ठिकाणी हा 24वा अध्याय समाप्त झाला. पुढील भागात आपण बघूया कावेरी नर्मदा संगम महात्म्य वर्णन. जर तुम्ही श्रवण केले तर हर हर नर्मदे लिहायला विसरू नका आणि बोलायला पण विसरू नका. हर हर नर्मदे.